नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ताई, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. जो शासनाकडून पगारवाढी संदर्भातचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता, त्या जी-आरला आता मंजुरी मिळालेली आहे. त्या जी-आरनुसार तुमची मानधन अदा करण्यासंदर्भातचा अर्थसंकल्पीय केलेला निधी आता वितरित करण्यासंदर्भात शासनाने मंजुरी दिलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कधीपर्यंत तुम्हाला हे मानधन जे आहे ते कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबत या ठिकाणी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दिनांक 24 जून 2025 रोजी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ असलेले एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली ही दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार पाहायचं आहे शासन निर्णय या अन्वये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून 2025 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील जे काही विवरणपत्र देण्यात आलेले आहे, या विवरणपत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जी अर्थसंकल्पीय तरतूद होती सन 2025-26 करिता त्या उद्दिष्टांनुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते दिलं जाणार आहे. तर सन 2025-26 करिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25,200 एवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. नंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा या ठिकाणी 40% असेल आणि 2 मजुरी या ठिकाणी 16,800 एवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. नंतर अतिरिक्त राज्य हिस्सा 100% अंगणवाडी सेवा याकरिता पहा 88,200 एवढी रक्कम या ठिकाणी वितरित होत आहे. टोटल आपण जर पाहिलं तर 1,30,200 एवढी वेतन जी काही रक्कम आहे ती या ठिकाणी वितरित केली जात आहे. ओके, तर अर्थसंकल्पीय तरतूदनुसार या ठिकाणी आपण पाहिलं तर यापूर्वी वितरित होणारा जो काही निधी होता तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12,600 आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनाकरिता 8,400 होता आणि अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% यासाठी जे काही निधी वितरित होत होता तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 44,400 एवढा रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात येत होता. या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी आपण जर पाहिलं तर पोषण आहार, पोषण अन्न व पेय वितरण तसेच विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा 60% मिळून या ठिकाणी 4,200 एवढा वितरित करण्यात येत होता आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा 40% पकडून आपण जर पाहिलं तर 2,800 एवढा वितरित या ठिकाणी करण्यात येत होता. ठीक आहे, तर एकंदरीत आपण जर पाहिलं या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये जो आहे तो 218 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, या अर्थसंकल्पामध्ये वितरित करण्यात येणारी रक्कम देखील सांगण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी किती रक्कम वितरित करण्यात येत होती ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला आत्ताचा निधी देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर पहा अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्यासाठी कार्यवाही करावी तसेच केंद्र हिस्साचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा देखील करावायचा आहे.
त्या संदर्भात या ठिकाणी ह्या महत्त्वपूर्ण शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर निधी लवकरच तुम्हाला वितरित झालेला दिसेल. ओके. सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या रिगार्डिंग, तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.